पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। कात्रज येथे एका दगडखाणीत सापडलेल्या 40 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे गुड अखेर पुणे गुन्हे शाखेने उकलले आहे। एका रिक्षामधून सुरू झालेला हा प्रवास एका क्रूर हत्येपर्यंत कसा पोहोचला हे पाहून पोलिसही थक्क झाले आहेत। 10 फेब्रुवारी रोजी कात्रज मांगडेवाडी परिसरातील निर्जन दरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता। कोणतीही सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शी नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप आणि त्यांच्या टीमने 97 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। तपासादरम्यान एक रिक्षावर पोलिसांचा संशय बळावला, ज्या रिक्षाचा हुड रिक्षा चालकाने पुरावा नष्ट करण्यासाठी बदलला होता। पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी केशव चौधरीसह 6 जणांना अटक केली आहे। आरोपींनी महिलेला शॉर्टकटने नेतो असे सांगून रिक्षामध्ये बसवले आणि वाद झाल्यानंतर तिला डोंगराच्या दरीतून ढकलून दिले। केवळ तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशीच्या जोरावर गुन्हा शाखेने या ब्लाइंड मर्डरचा अवघ्या काही दिवसातच छडा लावला आहे। भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।